नमस्कार. मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग बघायला मिळाली होती, पण त्यानंतर मार्केट आज साईडवेज ओपन झालं आणि त्यानंतर साईडवेज ओपन झाल्यावरती आपण म्हणू शकत नाही लेवल टिकलं आहे त्या रेंजच्या वरती. थोडंफार ही जी ट्रेंड लाईन होती जी आपण काल काढली होती त्या ट्रेंडचा थोडाफार बेंड झालेला आहे आणि मार्केट 24,000च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. इव्हन 50 मुव्हिंग ॲव्हरेज ब्रेकआउट करून त्याच्यावरती क्लोजिंग दिलेलं आहे. सो उद्यासाठी काय आपण एक्सपेक्ट करू शकतो? ओपनिंग सर्वात महत्त्वाचा विषय 24,100 किंवा 24,050 म्हणजे जवळपास या वरच्या दिशेने कुठेतरी मार्केट जर टिकत असेल 24,050च्या वरती तर डेफिनेटली बाय करा. या हायवरती टिकत असेल तो. परंतु जर सेलिंग आली आणि जसं 24,000च्या खाली क्लोजिंग दिलेली आहे मार्केटने आणि जर मार्केट खाली आलं तर सेल कुठे करू शकता? 23,950च्या खाली तुम्ही सेल करू शकता. मग टार्गेट परत एकदा मार्केट ह्या रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. हे वाक्य लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे बाईंगची रेंज म्हटलात किंवा ह्या लेवल काढायचा विचार केला तर सरळ सांगायचं असेल तर मार्केट साईडवेज आहे हे लक्षात घ्या. आणि आता परत एकदा त्याच मधल्या लेवलला म्हणजे 24,050च्या आसपास रिजेक्शन घेते. जर लेवल तोडत असेल तर मग ह्यावेळी 24,000ची लेवल तुटणं एक मस्ट आहे किंवा तोडणं गरजेचंच आहे हे लक्षात घ्या. कारण खाली सुद्धा तीनदा मार्केटने सपोर्ट घेऊन तो बाउन्स बॅक बघायला मिळाला. त्यामुळे आता मार्केट त्या एका रेंजमध्येच आहे. त्यामुळे आपला रेंजचा ब्रेकआउट बघणं गरजेचं आहे. ज्या दिशेने ब्रेकआउट भेटेल त्या दिशेने तुम्हाला व्यवस्थित ट्रेडसुद्धा बघायला मिळू शकतो. हे तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा काही स्टॉक्सवरती आल्यानंतर टू बी ऑनेस्ट काही शेअर्स जे आहेत हे मार्केटमध्ये जवळपास एक चांगल्या लेवलला परफॉर्म करताना बघायला मिळतात. ठीक आहे. त्यातला एक पकडा येतो म्हणजे AU बँक. AU बँकचा विचार केला तर तुम्ही क्लिअर कट बघू शकता. सेलिंग नंतर 2 दिवस साईडवेज होतं. लेवल ब्रेकआउटला आलेला आहे. इंट्राडेची एंट्री असू शकते 1,050 किंवा 60च्या वरती तुम्ही बाय करू शकता. मुवमेंट थोडेफार टॉपला बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या. सन फार्मा काय एक्सपेक्ट करू शकतो? मार्केट साईडवेज आहे आणि साईडवेज मार्केट ट्रेड करणं ही ट्रेट आहे. कारण जेव्हा ब्रेकआउट भेटतो तो ब्रेकआउट तुम्हाला एक मस्तपैकी चांगला बघायला मिळू शकतो. आणि इथे जर तुम्ही केसमध्ये ह्या बघितलात तर मार्केट सेलिंग नंतर जवळपास इथे होल्ड करतोय. त्यामुळे ब्रेकआउट पॉझिटिव्हच असणार आहे कारण पॅटर्न पॉझिटिव्ह बघायला मिळतोय. 1,900च्या वरती टिकताच बाय करू शकता. परंतु जर फेल झालं आणि खाली आलं तर 1,850च्या खाली सेल करू शकता. ठीक आहे. हे चांगले मेन ब्रेकआउटचे स्टॉक्स आहेत. त्याचबरोबर टायटन काय बघायला मिळालं बघा. एक जवळपास मुवमेंट जी होती ही रेंज बाउंड आहे. इथे टॉपला जर तुम्ही बघितलात तर कन्सोलिडेटेड आहे परंतु व्होलाटाईल आहे. ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता जवळपास इथे खाली यायचं म्हणत असाल तर सेलिंगला जर हा स्टॉक येत असेल तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता या कॅन्डलच्या खाली. कारण ऑलरेडी ह्या टॉप इथे बनलेला आहे. कुठे? हा बघा इथे. आणि दुसरा टॉप इथे बनतोय. जर तुम्ही RSI बघितलं तर RSI सुद्धा पॉवर थोडीफार इथे कमी दाखवते हे लक्षात असू द्या. सो उद्या जर लो तुटत असेल तर डेफिनेटली सेल करू शकता 4,383च्या खाली. ग्रॅन्युल्स टू बी ऑनेस्ट हा सुद्धा एक शेअर चांगला आहे आणि या स्टॉकमध्ये सुद्धा एक चांगली वरती निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली टॉपवरती. सो काय एक्सपेक्ट करू शकता? आता इथे बघा मार्केट वरती चाललंय पण RSI जे आहे जवळपास खाली इंडिकेशन देते हे लक्षात असू द्या. काय एक्सपेक्ट करू शकतो? थोडंफार सांगायचं असेल तर पॉवर कमी पडते परंतु ज्या लेवलची जर आपण पॉझिटिव्ह लेवल बघायला थोडीफार गेलं तर इथे बघितलं तर इथे खुंटते दोन्ही बाजूनी. सो एक्सपेक्टेशन अशी आहे जर लो तुटत असेल तर डेफिनेटली 800च्या खाली सेल करा हे लक्षात घ्या. पण बाईंगची रेंज बघायला मिळत असेल चांगला मोठा ब्रेकआउटचा विचार तर तुम्ही करत असाल आणि परत एक चांगला हाय बनवायचा विचार जर करत असेल आणि बघा ह्याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हा जो ब्रेकआउट होता ग्रीन कॅन्डलचा कुठे इथे बघा. ठीक आहे. हा ग्रीन कॅन्डलचा ब्रेकआउट आहे. त्याच्यानंतर हा जो रिटेस्टला येऊन परत जर जात असेल तर हाय तोडत असेल तर बाईंगचा विषय तुम्ही करू शकता. परंतु जर ब्रेकआउट फेल झाला तर 800च्या खाली टिकत असेल ह्या सपोर्ट रेंजच्या खाली तर डेफिनेटली सेल करू शकता. थोडीफार मोमेंटम अजून खालच्या दिशेने बघायला मिळू शकते फेल ब्रेकआउटमुळे. ठीक आहे. त्याचबरोबर लार्सन अँड म्हणजे L&Tचा विषय करायचा असा आला. ओके. L&Tचा स्टॉक माझ्या मते थोडाफार लोडिंगचा प्रॉब्लेम आहे परंतु तुमच्याकडून जर या सगळ्या गोष्टी होत असतील L&Tचा स्टॉक जरा ॲनालाइज करून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बा L&Tचा स्टॉक्स कसा आहे आणि L&Tच्या स्टॉकने खरोखर कशी मुवमेंट दिलेली आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. खरंच तुम्हाला चांगली मुवमेंट उद्या देऊ शकतो. मग ते ॲनालाइज करून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा खरं तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये. मग त्याच्या बाबतीत पण उत्तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकेन. समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत मित्रांनो. मला कसंही करून 1000वरती पोचायचं आहे. सर्व मराठी माणसांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी मला तुमची गरज आहेच हे लक्षात घ्या. L&T म्हटलं होतं ट्रेंडिंग स्टॉक आहे. हे बघा ब्रेकआउट कसा भेटतो बघा. साईडवेज होतं टॉपला खालच्या दिशेने फुटलं. किती मोठा मुवमेंट आहे. आता उद्या कंटिन्यू होत असेल तर 50 मुव्हिंग ॲव्हरेज पण येते का बघा. आता एवढे तरी क्लू देऊन ठेवलाय. उद्या नक्की टेस्ट करू शकता. समजलं असेल तर सांगितलेल्या गोष्टी करा. धन्यवाद.